मनात जिद्द असेल तर सर्व काही साध्य करता येते, जगही जिंकता येते. भारतातील पहिल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील डॉक्टर प्रियल चौरागडे या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने करून दाखवले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जंगलातील वाघाला ट्रँक्युलाइज करून जेरबंद करणारी ती पहिली महिला डॉक्टर ठरली. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाघाचा धुमाकूळ सुरू होता. या वाघाने माणूस मारला नसला तरीही गावकऱ्यांची जनावरे तो फस्त करत होता. त्यामुळे त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. त्याचा फायदा घेत या परिसरातील राजकीय नेतृत्वाने वाघ जेरबंद करण्यासाठी वन खात्यावर दबाव टाकला. जनावरे फस्त करणाऱ्या पारशिवनी परिसरातील या वाघाला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. गोरेवाड्याची चमू, भंडाऱ्यातील स्वतःला तज्ज्ञ समजणारा पोलीस दलातील शूटर आणि वाघाला जेरबंद करण्यास स्वतःला तज्ज्ञ समजणारे अनेक पशुवैद्यकीय अधिकारी व शूटर यांनी प्रयत्न केले, पण एकालाही यात यश आले नाही. भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर 10 वर्षापूर्वी नागपुरात तयार झाले. मात्र वन खात्याचे केंद्र असूनही वन खात्यानेच कायम या केंद्राला दुजाभावाची वागणूक दिली. तरीही विपरीत परिस्थितीत या केंद्राच्या चमूने प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशन आणि वन्य प्राण्याचे उपचार यशस्वी करून दाखवले. 1.5 वर्षापूर्वी या टीममध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियल खोब्रागडे यांचा समावेश झाला. शिकण्याची आवड असेल तर यशाला गवसणी घालता येते. कधीही वाघ बिबट्या हाताळलेला नसताना डॉक्टर प्रियलने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काम करायला सुरुवात केली. वन्य प्राण्यांच्या उपचारापासून तर शस्त्रक्रिया तिने वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. आता तर याच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ती गर्भवती वाघीण आणि गर्भवती मादी बिबट्याची जबाबदारी सांभाळत आहे. पारशिवनीच्या वाघापुढे सर्वांनी हात टेकले असताना तिने हा वाघ मी जेरबंद करणारच असा निर्धार केला. खात्यातील अधिकाऱ्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला नसला तरी तिला मुलीसमान मानणारे कुंदन हाते यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. तब्येत बरी नसतानाही ती या वाघाला जेरबंद करण्यासाठी ट्रान्झिटच्या चमूसोबत जंगलात गेली आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जंगलात जाऊन वाघाला जेरबंद करणारी ती पहिली महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरली. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.